जोरात टाळ्या वाजवा, अगं शब्द फुटत नाहीत. माझ्या साहेबने खूपच दुःख भोगले, कधी कोणाच्या खूपच कष्ट केले त्यांनी, सर्व कंपनीत काम केले, पण हेच काही त्याने आलंच नाही. दूध ब्रेड सुद्धा विकलं त्यानं, कधीच नाही का असा कपडे सुद्धा अंगावर, हलके कपडे 100 रुपयाच्या वर कपडे सुद्धा नाही घातले. ना कोणी त्याला साथ दिली, ना माझ्या माहेरच्यानी दिली, ना माझ्या सासूच्या दिली. स्वतःच्या कमाईवर त्यानं एवढं सम्राट उभं केलं. त्याचे खूपच कष्ट झाले. त्याचे वडील गेले ॲक्सिडेंटमध्ये, आम्ही दोघं जण राहत होते. नंतर त्याच्या लग्नाचं खराब झालं. पुन्हा खूपच कष्ट केले त्यानं, त्याच्यासारखे कष्ट कोणी करत नाही. ह्या कंपनीनं खूपच साथ दिली त्याला. त्याच्यामुळे या बस आहे. एवढी बोलून माझी भाषा संपली. नमस्कार. विषय असा आहे की काही गोष्टी आठवण आल्या आई बोलताना काही गोष्टी आठवण आल्या. इथून 6.5 वर्षाच्या अगोदर, म्हणजे 7 वर्षाच्या अगोदरची जर्नी सांगत आहे. काही लोकांनी समर्थ सक्सेसने सिरियस घेतलं नाही. आता आपण एवढा मोठा इव्हेंट तयार केला, का म्हणत आपण एवढा मोठा इव्हेंट सरांनी आपल्याला अवेलेबल करून दिला, का म्हणत आहोत आपण याची किंमत ठेवली नाही. काही लोकांनी निघून गेले मान्य करताना. कसं आहे, आपण जीवनात सिरियस आहो का नाही हेच मोठं संभ्रम आहे. आपण जीवनामध्ये सिरियस आहो किंवा नाही हेच संभ्रम आहे. समजलं? 7 वर्षाच्या अगोदर, 6.5 वर्षाच्या अगोदर डॉक्टर साहेबांनी फोन केला. त्यांनी सांगितलं का पुण्याला तुम्हाला यायचं. त्यांनी एक आदेश दिला का पुण्याला यायचं आहे म्हणे. एक असं जबरदस्त काम मी पाहून ठेवलेलं आहे आणि आपण ते करू शकतो सोबत मिळून. इथून 6.5 वर्षाच्या अगोदर पहिला प्रश्न का केला सरांना माहिती आहे का? म्हणलं सर ठीक आहे तुम्ही पुण्याला या म्हणत आहे, पण येऊ कसा हे प्रॉब्लेम आहे ना. कारण खिशात कवडी नव्हती आणि मार्केटला मागायला कोणी देत नव्हते, कारण अदर दॅन कंपन्यांमध्ये काम करून सब बुडबाकी झाली होती. ते काही मी करा म्हणजे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता, नाही यायचं असेल तर तुम्ही नका येऊ. मी काहीही करू शकत नाही. याचा एका सांगा म्हणजे तुमचा फायदा 100% होणार. आता डॉक्टर साहेबावर 100% ट्रस्ट, कारण हा बिझनेस जर करायचा जर असेल तर समर्पण भावनेनं केल्यानंतरच हा बिझनेस मोठ्या प्रमाणात तुम्हाला पैसा देऊ शकते. माझी थोडीशी जर्नी सांगतो तुम्हाला. मी ज्या दिवशी या इंडस्ट्रीमध्ये आलो ना, आमच्यापाशी एक गाडी होती. मला जायचं तर नक्की जायचं आहे, कारण आमच्यापाशी कुठलंही काम नव्हतं. जे करत होतो ते सुद्धा पूर्णपणे बंद झालं होतं. आणि डॉक्टर साहेबांनी सांगितलं असतं का तुम्ही पुण्यापर्यंत कसे या, म्हणजे त्यांचा पत्ता कट झाला होता का त्यांना आपण काहीही बोलू शकत नव्हतो. पण खिशात कवडी नव्हती. मग दिमाग एक लढवला का म्हणलं चला आपल्यापाशी गाडी आहे, आपण दोघं जण आहोत, मागच्या 3 सीटा खाली आहे. सर पांढरकवड्याहून बसवलं, यवतमाळ पर्यंत आलो, 300 रुपयाचं डिझेल टाकलं, 300 रुपयाच्या तिकिटा पाहिल्या. तिथून कारंजा निघलो, कारंजापर्यंत सीटा पाहिल्या, ते डिझेल टाकलं. तिथून मेहकर निघलो, मेहकर आलो, मेहकर वरून बाबा पेट्रोल पंप औरंगाबाद, तिथं झोपलो. झोपल्यानंतर रात्री 3 वाजता, म्हणजे पायट 3 ते 4च्या दरम्यान तिथून ट्रॉफिक चालू होते. 3 सीटा पाहिल्या. तिथून पोहोचलो पुण्यापर्यंत. म्हणजे हे आमची परीक्षा होती हे मला नंतर माहित झालं. समजलं? मी तुम्हाला का सांगत आहो, कारण इच्छा काही जे खाली दिसत आहे ना, त्यांना सिरियस नाही आहे जीवनात. का म्हणत आहो सर, पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे आजच्या दुनियामध्ये. जर तुमच्यापाशी पैसा जर असेल तर प्रत्येक गोष्ट तुम्ही विकत घेऊ शकता. समजलं? आपण त्याच गोष्टीसाठी आपण सिरियस नाही आहोत.
आलो सर. आल्यानंतर सीएमडी सरांना भेट करून दिले. आता आमची हालत तुम्ही विचार करा का पेट्रोल पंपावर जर झोपलं तर शर्टाची हालत का होते आणि एकच शर्ट होतं शरीरावर. का म्हणत आलो. आल्यानंतर प्रश्न सीएमडी सर होते. सीएमडी सरांनी मस्त प्लॅन सांगितला, डॉक्टर साहेबांनी रिझल्ट सांगितला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता विषय असा आहे का प्रोडक्ट घ्यायचं तर घ्यायचं कसं. प्रोडक्ट घ्यायचं तर घ्यायचं कसं. काम तर करायचं होतं, बेस्ट वाटलं. मग आपलं ऑफिस जर तुम्ही पुण्याचं पाहिलं असेल ना तर ऑफिसमध्ये आपलं कॉन्फरन्स हॉल आहे. कॉन्फरन्स हॉलमध्ये एक डब्बा ठेवून राहते. त्या डब्यातले पाऊच पूर्ण उचलले आणि आम्ही काय केले आमच्या खिशात टाकले ते पाऊच खाली. पण आपले ऍडमिन साहेब एवढे हुशार आहे. ऍडमिन साहेब एवढे हुशार आहे का त्यांना ते माहीत झालं का सर या पाऊचच्या मध्ये डब्बे गायब आहे, पुण्यात पूर्णपणे गायब आहे. आम्ही सांगितलं नाही. डॉक्टर साहेबाला माहीत झालं नंतर का आम्हीच पुढे घेतल्या कारण गाडी दिसलं. पण विषय असा झाला का एक चॅलेंज करून निघलो होतो त्या दिवशी. सीएमडी सर म्हणा 90 डेज 90 दिवस ऑक्टोबर 2019 मध्ये आमची जॉईनिंग आहे आणि 29 डिसेंबर 2019 ला आमचा एक भव्य सेमिनार आम्ही पहिलं पांढरकवड्याला घेतला. त्याच दिवशी सीएमडी सरांनी पाठ थोपटली का 100% तुम्ही आयुष्यात काही नाही काहीतरी मोठं करू शकता. आणि त्या दिवशीपासून आजपर्यंत कंटिन्युअसली वर्क ऑन. हेवा धंदा करायचा म्हणजे बस खूप कमी जास्त होणार सर. पण आग लागली होती. का लागली होती माहितीये का. काही गोष्टी समाजानं दिल्या होत्या, काही गोष्टी परिस्थितीनं दिल्या होत्या. याच्यामुळे काय झालं का अंगार लागली होती. माग काय म्हणतो अंगार लागली होती. आणि समर्थ सक्सेस एक बेस्ट वे दिसला ना. माझा अपलाईन कोण आहे काही घेणं देणं नाही. डॉक्टर साहेबांना सिस्टीम दिली, विषय क्लोज. का माझ्या फील्डवर डॉक्टर साहेब किती दिवस येत आहे, किती दिवस काम करत आहे काही घेणं देणं नाही. मैं जहां पे खड़ा हूं वहीं से मेरी लाइन शुरू हो सकती है. सुरुवात केली सर. आज जर विचार केला आज तरी तुमच्यापाशी ओपन मार्केट आहे. पण मी सुरुवात केलो 5 महिन्यानंतर बंद मार्केटमध्ये धंदा उचलला आम्ही. आणि नतमस्तक या सीएमडी साठी सतीश सरांसाठी याचं कारण आहे का मी आजपर्यंत अनेक कंपन्या पाहिल्या पण स्वतः प्रोडक्ट घेऊन औरंगाबाद मध्ये स्वतः येणारे माझे सीएमडी. सरांना म्हटलं तुम्ही गाडीत बसा सर. आम्ही टाकतो पोते, स्वतः पोते आम्ही त्या कारकिर्दीमध्ये पोते सरांनी स्वतः गाडीमध्ये टाकून दिले त्यांनी. अशी सिस्टीम असे प्रोडक्ट आणि असं हे भेटत नाही सर. आज जर मी सांगत आहो माझी जर्नी माझी हिस्ट्री जर विचारायची असेल तर येऊन विचारा. का म्हणत पांढरकवड्यात कोणाला कारण मी फेमस व्यक्ती आहो. विचारा का साला 100 रुपये पेट्रोल टाकण्यासाठी नव्हते माझ्यापाशी. साला आज समर्थ सक्सेसने एवढी ताकद दिली का जे फॉर्च्युनरची किंमत आहे ना त्याच्यापेक्षा 3 पट जास्त त्या फॉर्च्युनर मध्ये फक्त डिझेल फुकलं मी. हे ताकद कशाची आहे या सिस्टीमची आहे. समजलं. एक सर्वसाधारण माणूस ज्याच्यापाशी साला घालाले कपडे नव्हते. का म्हणत एक 2 व्हीलर होती त्याला टपरा काहीच नव्हते. जर त्या कारकिर्दीमध्ये जर माझं जीवन जर हे इंडस्ट्री बदलवू शकते तर आज तुमच्या सगळ्यांचं जीवन हे इंडस्ट्री बदलवू शकते. आज स्ट्रॉंग आहे. त्यावेळी आमच्यापाशी काहीच नव्हतं. आज सरांनी एवढं काही दिलेलं आहे. का म्हणतो 750 रुपये आमचं रिटेल होतं. आज किती दिलं तरी पण आपण आपल्या जीवनामध्ये सिरियस नाही आहोत सर. का आपण आपली तरतूद चेंज करू शकतो. राहण्यासाठी घर नव्हतं साला यवतमाळ मध्ये येऊन पा घर आहे. शेती झाली, वाडी झाली, सगळं झालं. समजलं. हे कशाची बदल होत आहे. हे फक्त समर्थ सक्सेसची देण आहे. फक्त समर्थ सक्सेसची. माझ्या घरी कोणी जर आला तर मी त्याला एकच सांगतो का बाबा रे हे जे दिसत आहे ना हे फक्त किती रुपयाचं आहे माहिती आहे का. किती रुपयाचं आहे. त्याच्यामुळे माझी आई बरी झाली. आईला न्यू रिप्लेसमेंट होता. आई समोर उभी आहे. परिस्थिती नव्हती लावायची दवाखान्यामध्ये. समजलं. समर्थाने आईला बरं केलं. आणि आज जर विचार केला तर जे इमेज
कमावून बसलो होतो ना, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने समर्थ सक्सेसने एक इमेज तयार करून दिली. समजलं, बोलता येत नव्हतं सर, का बोलता येत नव्हतं स्टेजवर, कधी जिंदगीत मी बोललो नाही. पण या समर्थाने स्टेज ट्रेनिंग दिली. आज मी 800 किलोमीटर, 800 ते 900 किलोमीटर आणि काही 1200 किलोमीटरचे लोक आहेत इथं बसलेले, 500 लोक घेऊन आलो मी. कशाच्या बेसेसवर? एक विश्वासाच्या बेसेसवर. जसं मी विश्वास केला डॉक्टर साहेबांवर आणि सतीश सरांवर, त्या पद्धतीने तुम्ही विश्वास करा. 100% आपली दरिद्री, आपल्यापाशी दुसरं ऑप्शन नाही सर. आपली गरिबी हटवण्याचं दुसरं जर साधन असेल, श्याम पायवर माती जरी हातात घेतलं ना सोनं म्हणून विकण्याची ताकद आहे, बस साला इंडस्ट्री उभी करण्याची ताकद नव्हती आपल्यामध्ये. एक अपॉर्च्युनिटी दिली, प्रोडक्ट सरांनी बनवलं, पेआउट सरांनी बनवलं. खरंच मनावर एक हे करा का आपण आपलं काम व्यवस्थितरित्या करत आहोत का. साला मेल्यानंतर 500 लोक जोडू शकतो आपण, साला जिवंतपणे 5-10 लोक काय जोडू शकत जिवंतपणे. जर समर्थ सक्सेस मध्ये 5-10 लोक जरी तुम्ही सिस्टीम मध्ये जर आणले ना, तर तुमची तकदीर माझ्याही पेक्षा मोठी झालेली असेल. ज्या गावात बापाचं साला मयत टाकायला घर नव्हतं स्वतःच, मान्य करतो ना, काकाचं वगैरे होतं, स्वतःचं नव्हतं, त्या गावात आजच्या पोझिशन मध्ये 80 लाखाचं घर उभं करून टाकलं मी. कोणीच राहणार नाही. समजलं? हे ताकद कोणाची आहे माहिती आहे का? समर्थ सक्सेसची आहे माझ्या. जोपर्यंत हा बिझनेस तुम्ही माझा म्हणणार नाही, तोपर्यंत सिस्टीम मोठ्या प्रमाणात पैसे देऊ शकत नाही का. समर्थ सक्सेस सोबत येऊन काम करा. रियालिटी सांगत आहोत, तुमचं जीवन बदलते. ज्या वेळी मी आलो होतो त्यावेळी काहीच नव्हतं, पण आज सगळं काही आहे. आज सगळं काही आहे, सगळं काही जे आले तयार आहे. सरांनी एज्युकेशन सिस्टीम लावून दिली. जे मनात ते सरांच्या तोंडातून कधीही असा शब्द निघत नाही का बाबा रे तुमचा हा तथाच तू विषय क्लोज, तुम्हाला का पाहिजे सांगा. रात्री 1 वाजता टाका पैसे, सर म्हणते तथाच तू, झालं तुमचा फंड अप्रुव्हल होऊन जाते. मागा का पाहिजे. जर सर द्यायला तयार असेल तर आपण घ्यायला तयार का नाही आहोत. आपण कमी कुठं पडत आहोत घेण्यासाठी. जर तकदीर चेंज करायची असेल, 2030 येणारा कारकीर्द लय बेकार. जर तकदीर चेंज करायची असेल ना, तर समर्थ सक्सेसले पूर्ण समर्पण व्हा. आम्हाला तरी वेळ लागला या रँक पर्यंत पोहोचण्यासाठी. सरचं स्वप्न लई मोठं आहे. आता 23 मार्चला आमचं जे प्लॅनिंग झालं ना, सरांचं असं म्हणणं आहे का या इंडस्ट्रीनं 2026 मध्ये 1000 करोडचा बिझनेस करणार आणि करणार. तुम्ही केले तरी होणार, तुम्ही नाही केले तरी होणार. कारण सरांमाग माझ्यासारखे येडे लोक दुनियाभराचे, समजलं ना, आहे 100% आहे. मान्य करताना जर माझ्यासारखे येडे जर असाल तर 100% 150 करोड जनता आहे. पा तुम्हाला जर का तकदीर चेंज करायची असेल, समंदर ओपन करून दिला आपल्याला, त्याच्यातून बाल्टीभर पाणी काढायचं आहे का, लोटाभर काढायचं आहे का, टँकर लावायचा आहे का, मोटर लावायची आहे, याची जिम्मेदारी तुमची आहे. का म्हणत आहोत? गेले ते कावळे होते, राहिले ते मावळे होते. समजलं? समर्थ सक्सेसला 100% समर्थन करा. 1 वर्षामध्ये करोडपती होचाल. हे जे लोक बोलले ना, हे गलत नाही सर, गलत नाही. माझ्यासारखेच लोक आहे, साला तडागडातून कुठं नाही कुठं तरी निघलेले आहे. यांची परिस्थिती घरी जाऊन 2000-3000 रुपये खर्च करून विचारा यांची परिस्थिती कुठल्या पद्धतीची होती. हे सांगते परिस्थिती. त्यांना नका विचारू, त्यांच्या मार्केटला विचारा, मग काम करा. जर त्यांची परिस्थिती माझ्यासारख्या फाटक्या व्यक्तीची जर परिस्थिती चेंज होत असेल, तर तुमच्या प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती चेंज होणार. आणि ते करून बसण्यासाठी समर्थ सक्सेस लाईफ आणि सतीश इंगळे सर, डॉक्टर भारत राठोड सर, किरण सर बसलेले आहे. यांना 100% सरेंडर व्हा. 100%. एक तरी शब्द म्हणाव डॉक्टर भारत राठोड सरांनी का, एक म्हणलेला शब्द मी कधीतरी अडंगा टाकला नाही टाकत. कारण मला माहित आहे, जर का माझं गलत जरी होताना दिसलं ना, तर त्याच्यामध्ये माझंच प्रॉफिट आहे. कारण डॉक्टर साहेब माझं गलत कधीही पाहणार नाही.
मी 100% सरेंडर झालो. त्या पद्धतीने आपण सगळेजण समर्थ सक्सेसला सरेंडर होऊ. येणाऱ्या 2026 मध्ये आपण एक मोठा कारवा करू. समजलं ना? 2026 मध्ये खूप मोठा कारवा करू का प्रत्येक व्यक्तीचं भलं होणार हेच अपेक्षा करतो आणि इथं थांबतो. जय SLM, जय समर्थ सक्सेस.